राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो 15 ऑगस्ट नंतर कांद्याची आवक वाढणार आणि बाजारपेठेमध्ये काही बदल होणार किंवा नवीन कांद्याची परिस्थिती काय किंवा बांगलादेश कांद्याची निर्यात कधी चालू होणार याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवा अशा बऱ्याच कॉमेंट्स आपल्याला या 2-4 दिवसामध्ये आल्या आणि त्यामुळे हा लाईव्ह व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मी बनवत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे जुन्या कांद्याचा स्टॉक सध्या किती आहे, नवीन कांद्याची परिस्थिती काय आहे बाजारपेठेमध्ये, तो कशा प्रकारे दाखल होऊ शकतो आणि बांगलादेश कांदा निर्यातीबाबत माहिती जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्व गोष्टींचा बाजारावरती काय परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसू शकतो, कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे का, याविषयी मी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला कांद्याबाबत सध्या मार्केटमध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चांचे उत्तर मिळतील। तर मित्रांनो, माझा बळीराजावरती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझा बळीराजाला जॉईन नक्की करा। अनेक शेतकरी मित्रांनी जॉईन केलंय, त्यांचे खूप खूप आभार। तर मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर बाजारामध्ये कांद्याची आवक वाढणार का, हा एक महत्वाचा प्रश्न सगळ्याच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला या वर्षीची परिस्थिती जाणून घ्यायला हवी की 15 ऑगस्ट नंतर कांद्याची आवक ही बाजारामध्ये वाढणार का। तर त्यासाठी आपल्याला या वर्षीचं गणित हे समजून घ्यावं लागणार आहे। यावर्षी जुलै महिन्यामध्ये कांद्याचे दर आपल्याला सुधारलेले दिसून आले आणि त्यानंतर दर सुधारल्यानंतर शेतकरी मित्रांनी थोडे थोडे का होईना कांदा विक्री सुरुवात ही केली। आजही तीच परिस्थिती चालू आहे। आता बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहे की कांद्याची आवकच कमी होईना, मग बाजारभाव कसे वाढायचे, अशा बऱ्याच कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आवक एवढ्या लवकर लगेच कमी होईल असं आपण मनामध्ये आणणं ही चुकीचं आहे, कारण जुलै महिन्यामध्ये कांद्याचे दर वाढलेले आहेत। शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीचं नियोजन केलेलं आहे। आवक अशी खूपही वाढत नाही किंवा खूप कमीही होत नाही, अशी परिस्थिती सध्या बाजाराची आहे। आणि मी म्हणतो की ही चांगली जी काही सध्या आवकेची आवक चालू आहे, बाजारामध्ये येण्याचं जे काही प्रमाण आहे, ही आवक चांगली बाजारामध्ये येत आहे, जास्तही नाही कमीही नाही। यामुळे काय होतंय की कांदा मायनस होत चाललेला आहे, जो साठा आपल्याकडे आहे तो कमी कमी होत चाललेला आहे। मग असं नाही की साठा कमी कमी होत चाललाय मग सगळा संपलेला आहे। आता कालच आपण माझा बळीराजावरती एक पोल हा घेतलेला आहे, आपण तिथे जाऊन वोटिंग करा, काही दिवसांनी रिझल्ट पहा। कांदा शेतकऱ्याकडे अजून काही भागामधील शेतकऱ्यांचे कमेंट्स बी तिथे आलेले आहेत। काही भागामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे 50% पर्यंत कांदे शिल्लक आहेत। जिथे पाऊस झाला होता त्या भागातील शेतकऱ्यांचे कांदे खराब होत आहेत, त्यामुळे त्यांनी विकलेले आहेत, त्यांचे थोडे प्रमाणामध्ये शिल्लक आहेत। असा कांद्याचा साठ्याचा अंदाज हा कोणालाच येत नसतो, परंतु एक या वर्षीचं प्लस पॉइंट म्हणजे जुलैतच कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत, त्यामुळे कांद्याचा साठा थोडा थोडा कमी होताना सध्या आपल्याला दिसून येत आहे। तर आता नवीन कांद्याचं काय हो, मग नवीन कांदा आला बाजारात, मग आपल्या कांद्याचे जुन्या कांद्याचे दर पडणार, अशी परिस्थिती या वर्षीची आहे का। तर मागील वर्षी जर आपण पाहिलं, मागील वर्षी याच तारखेचं जर पाहिलं आपण 8 ऑगस्टचं जर पाहिलं तर मागील वर्षी बेंगलोरमध्ये 8 कांदा गाड्यांची आवक होती नवीन कांद्याची। यावर्षी काल आपण पाहिला रिपोर्ट 1200-1200 गोण्यांची आवक होती। म्हणजे यावर्षी अतिशय कमी कांदा बाजारपेठेमध्ये सध्या दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये असाच हळूहळू तो बाजारपेठेमध्ये थोडा थोडा वाढत जाईल, पण अजून तरी जास्त प्रमाणात आला नाही
आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कांदा उत्पादक क्षेत्रामध्ये कर्नाटक आंध्राच्या कमी झालेला पाऊस. त्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी बनवला होता. आपल्याला सांगितलं होतं की यावर्षी नवीन कांदा हा कमी प्रमाणामध्ये येऊ शकतो, कारण आपण तिकडून माहिती घेतली होती. तर नवीन कांद्याची आवक सध्या तरी नगण्य, अतिशय नगण्य नवीन कांद्याची आवक बाजारामध्ये आहे. त्यामुळे लगेच त्या नवीन कांद्याला घाबरण्याची ही काही गरज नाही. आणि मागील वर्षीचे भाव जर आपण आजचे पाहिले तर बेंगलोरला मागील वर्षी 8 ऑगस्टला बाजारभाव होते 19 रुपये किलो पर्यंत. बेंगलोर हैदराबादला साऊथकडे 19 रुपये किलो पर्यंत कांदा विकत होता आणि आपल्याकडे होता 15-16 रुपये किलोचा बाजारभाव मागील 8-9 ऑगस्टच्या दरम्यान. आज आपल्याकडे बाजारभाव जर पाहिला तर मोठे साईज कांदे 26-27 रुपये किलो पर्यंत विकतात. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचा भाव यावर्षी चांगला आहे. आणि चांगला भाव असल्यावर कोणी थांबत नसतं. चांगला भाव आहे म्हणून कांद्याची आवक आपल्याला बाजारात दिसती आहे. आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे की आवक का कमी होईना. चांगला भाव आहे, कांदा विकायचं शेतकऱ्यांचं टप्प्याटप्प्याने बरोबर विक्री चालू आहे. त्यामुळे कांद्याची आवक सध्या आपल्याला बाजारात कमी होताना दिसून येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत भाव चांगला आहे. मागील वर्षी 16-17 भाव मिळत होता, आज तोच 10 रुपयांनी जास्त भाव आपल्याला मिळतोय. मग कोण थांबणार आहे? पुढलं काय घेऊन बसले असे विचार करणारे शेतकरी असतात. पुढं काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, हे सगळ्यालाही माहित आहे. मग त्यामुळे कांदा हा मायनस होत चाललेला आहे. चांगली गोष्ट आहे, तसं काही नाही. आता दुसरा जो काही मुद्दा तो म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीबाबत माहिती द्या, अशा बऱ्याच कॉमेंट्स आल्या. बांगलादेश बाबत सविस्तर माहिती आपण सुरुवातीच्याच या हंगामाच्या सुरुवातीस व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की तिथे चांगल्यापैकी कांद्याचं उत्पादन हे झालेलं आहे. मागील वर्षी कांद्याचं उत्पादन तिथे चांगलं झालं होतं. मागील वर्षी ज्यावेळेस कांद्याची निर्यात चालू झाली त्यावेळेसच मी आपल्याला सांगितलं होतं की बांगलादेश आपला कांदा जास्त घेणार नाही. मी आपल्याला ऑन कॅमेरा सांगितलं होतं आणि तसंच झालं होतं. बांगलादेशने कांदा घेतला नाही. आता बांगलादेशने मागील वर्षी 8-9 ऑगस्टच्या दरम्यानच IP चे हालचाली चालू झालेल्या होत्या इम्पोर्ट परमिट देण्याच्या. 15 ऑगस्टच्या दरम्यान इम्पोर्ट परमिट दिले जाऊ शकतात असा व्हिडिओ आपणच बनवलेला आहे. चॅनलवर जाऊन आपण पाहू शकता मागील वर्षीचा तो व्हिडिओ. म्हणजेच 15 ऑगस्टच्या दरम्यान तिथे कांद्याची कमतरता जास्त नव्हती, परंतु भाव वाढले होते म्हणून त्यांनी आपला कांदा त्यावेळेस घेतला होता. यावर्षी 15 ऑगस्ट आता जवळ आला आहे, परंतु तिथे कांद्याचे काही दरवीर वाढलेले नाहीत आणि त्यामुळे कांदा आयातीची कसली शक्यता अजून तरी नाही. अजून काही बैठक नाही, कांद्याची कमतरता झाली अशी काही बातमी नाही. त्यामुळे तो विषय सध्या बाजूलाच आहे. ज्यावेळेस बांगलादेश मध्ये काहीतरी मीटिंग वगैरे होईल, कांद्याची उपलब्धता कमी झाल्यानंतर, भाव वाढल्यानंतर, त्यावेळेस माझा बळीराजावरती आपल्याला ते कळवलं जाईल. मग आता हे विषय आपण पाहिले. आता काही शेतकरी मित्रांनी काल कॉमेंट्स केल्या होत्या की कांदा निर्यातीचं सांगा, निर्यात झाली तरच आता भाव वाढणार, नाहीतर भाव वाढू शकत नाहीत असंही काही लोकांनी म्हटलं होतं. परंतु तसं काही नाही मित्रांनो. जसं की मी आपल्याला सांगितलं, मागील वर्षी एकादशीच्या आधी कांद्याला भाव मिळाला होता. आषाढी एकादशीच्या आधी, नंतर भाव जो कमी होत गेला तर डिसेंबर पर्यंत कांद्याला बाजार भाव मागील वर्षी मिळाला नव्हता. हे वर्ष वेगळं आहे, हे वारंवार मी आपल्याला सांगत आहे. या वर्षी जुलैमध्येच कांद्याचे दर आपल्याला 27-28 रुपये किलो पर्यंत मोठे साईज कांदे आपल्याला विकताना दिसत आहेत. आजही तोच भाव आहे आणि त्यामुळे कांद्याचा साठा किती किंवा 15 ऑगस्टची वाट पाहत शेतकरी थांबलेले आहेत. हे जे काही आहे मी सांगतो की कांद्याचा साठा कोणताही असा शेतकरी नसावा की त्याने अजून आपला कांदाच विकला नाही. एखादा असूही शकतो, परंतु बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपले कांदे हे विकलेले आहेत. त्यामुळे कांद्याचा साठा कमी होत आहे. आता मी तुम्हाला सांगत नाही की सगळे संपले किंवा अजून भरपूर कांदे आहेत. एक 8-10 दिवसापूर्वी कांद्याची साठा किती यावरून आपण बऱ्याच बातम्या पाहिल्या असतील. त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं की अजून बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे, परंतु त्याची शेतकऱ्यांकडून बाजारामध्ये विक्री ही बऱ्यापैकी चालू आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याचे दर दबावात जाऊ शकतात अशी परिस्थिती सध्याची नाही, परंतु तेही आपल्याच हातात आहे. जशा प्रकारे सध्या कांद्याची आवक चालू आहे तशीच आवक जर बाजारात राहिली
तर यावर्षी कांद्याला नक्कीच चांगला दर हा मिळणार आहे, अशी परिस्थिती या वर्षीची आहे. कारण नवीन कांदा जास्त प्रमाणात बाजारात येईल अशी परिस्थिती अजून तरी नाही. 2 नंबरचं दुसरं जे पीक आहे, पाऊस चांगला झाला तर ते पीक बाजारात नवीन आंध्र कर्नाटकचं येऊ शकतं, किंवा आपल्या महाराष्ट्रातील चांगला पाऊस झाला तर तेही कांदे बाजारामध्ये बऱ्यापैकी येऊ शकतात. परंतु सध्या तरी अशी काही परिस्थिती नाही आणि जुना जो आपला कांद्याचा साठा आहे तो आता मायनस होत चाललेला आहे. आणि नवीन कांदा जसा जसा प्लस व्हायला पाहिजे तसा अजून यावर्षी काही प्लस होताना दिसत नाही. अजून 15 ऑगस्ट नंतर जास्त प्रमाणात तो दरवर्षी येत असतो. अजून 15 ऑगस्ट आलेला नाही, परंतु पावसाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे आपण थोडासा अंदाज लावू शकतो की तो कांदा दरवर्षीच्या तुलनेत बाजारात कमी येऊ शकतो. आणि दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी नक्कीच जुलै महिन्यामध्ये कांद्याची विक्री बऱ्यापैकी शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. जे काही आपलं कांदा विक्रीचं नियोजन चालू आहे, अतिशय छान नियोजन चालू आहे. आपण व्यवस्थित कांदे विकत आहात. असेच आपले कांदे थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने बाजारात आणा. नक्कीच चांगला दर आपल्याला मिळणार आहे. यासाठी महत्वाचा माझ्याकडून आपल्याला सल्ला म्हणजे सोशल मीडियावरती ज्या काही अफवा येत असतात त्या अफवांपासून आपण सावध राहा. सोशल मीडियावरती कोणी रोज रोज नवीन बातम्या सांगत असतं की 15 दिवसांनी हा भाव असणार, किंवा या महिन्यामध्ये असं होणार, किंवा तिकडे कांदा निर्यात झाला तर भाव वाढणार, इकडं अमकं झालं तर तसं होणार. या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं दूर राहा. कांद्याचे बाजारभाव पहा आणि बाजारभाव पाहून योग्य असं विक्रीचं नियोजन आपलं छान, एकदम अतिशय छान यावर्षी चालू आहे. असंच नियोजन चालू द्या. नक्कीच चांगला दर आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. माझा सांगायचा मुद्दा म्हणजेच काय की सोशल मीडियाचा अफवा जर आपण पाहिल्या, काही या दिवशी भाव वाढणार आपण थांबून घेतो आणि मग आपलं थांबून घेतल्यानंतर एकखटीच कांद्याची बाजारात आवक बी वाढू शकते, किंवा आपल्याला कांद्याचा दर कमी जास्त होऊ शकतो. असं काही होत असतं. त्यामुळे आपण खूप कष्टाने कांदा पिकवलेला आहे. आपण आपला कांदा कधी विकायचा ते आपण स्वतः ठरवा. मी सांगितलंय म्हणूनही ठरवू नका, आपण स्वतः ठरवा. हे मी आपल्याला प्रत्येक वर्षी सांगतो. 2019 पासून माझा बळीराजा चॅनल आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या सेवेमध्ये आहे. कधीही चुकीची माहिती मी आपल्याला दिलेली नाही. आणि त्यामुळे नक्कीच माझा बळीराजावरती इथून पुढे आपल्याला अशीच योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. अफवांपासून सावध राहा. हे वर्ष चांगलं आहे. आपल्या कांद्याचे पैसे चांगले होत हीच अपेक्षा देवाकडे माझी असणार आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती दिली ती आपल्याला आवडली का? नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.